दिगंबर शिंदे, मी राहणार धामोरी. मी कृषी मित्र म्हणून काम करतो. मला कृषी मित्र पुरस्कार भेटले. आता सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आता तुम्हाला गांडूळ खत घरी कसं निर्मिती करायची याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. आणि गांडूळ खताबद्दल कोणाला माहिती आहे? काय करतं गांडूळ खत सांगा बरं. बरोबर. आणखी रासायनिक खत आता जे आपण बाहेरून जे रासायनिक खत आणतो ते जमिनीत टाकतो ते आपण जमिनीत वापरल्याने आपल्याला काय होतं, हा आणि आजार जास्त होत्या रासायनिक. सेंद्रिय शेती ही आज काळाची गरज आहे. आता ही सेंद्रिय शेती करताना आता हा तुमचा पालापाचोळा आहे, गाईंचा डाखळ आहे, म्हणजे चारा बिरा आहे. या चाऱ्यापासून तुम्हाला काय करता येतं, शेणापासून गांडूळ खत निर्मिती करता येते. गांडूळ खत निर्मिती करताना जे गांडूळ खताचं जे खत आहे ते वावराला जर एक तुम्ही 4 ट्रॅक्टर क्षमता टाकली ती तर फक्त काय किती टाकावं लागेल, त्या 10-12 गोण्या, 10-12 गोण्या. त्या पण कशा एकदम चहाची फक्की तयार होते. म्हणजे तुम्ही कधी परिवार चहा बघितलेला आहे, कशी फक्की असते एकदम तशीच फक्की तयार होते. आणि ती फक्की अशी एकदम मालासारखी फेकायची असते. आता तुम्हाला आपल्या नाही 8 दिवसात आपण याच्यात गांडूळ सोडलेले. आता तुम्हाला 8 दिवसात गांडूळ तुम्हाला इथे लगेच असे भुसभुशीत आणि खाऊन लेंड्या मागं टाकते. तर आता या गांडूळ खत तयार करताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, खाली असा एक साईड ढाळ करून घ्यायचा, इकडून 1 फुटाचा आणि इकडं 0 लेवल असा ढाळ करून घ्यायचा. ढाळ करून घेतल्यानंतर आता तुमच्याकडे घरी करताना जर हे बा असा एक वाफा बनवून घ्यायचा, जसा असं पाहिजे. म्हणजे वाफा कसा बनवून घ्यायचा, वाफा एका साईड असं उंच करून घ्यायचं इकडून आणि इकडून असं उंच करून घ्यायचं. आणि घरी जे इनार असतं ना आपल्याकडं कोणते आपण जे दूध करतो त्याचे इनर, ते इनर असं खाली टाकायचे आणि ते इनर टाकायचं. त्याच्यावर ते इनर टाकल्यानंतर त्याच्यात पालापाचोळा आहे ना, शेण पालापाचोळा जे दाखळ आहे ते अशी खाली आतरून द्यायची. मकाचे टलपर, ऊसाचे पाचट हे अशी खाली आतरून द्यायची. खाली आतरून दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही जे कुजलेलं शेण आहे जे म्हणजे 5-6 दिवसापूर्वीचं आणि 6 महिन्याच्या आतचं जे शेण म्हणजे चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत तयार झालं पाहिजे. हे काय करायचं, त्याच्यावर टाकून द्यायचं. कमीत कमी त्याला असं चांगलं शीग लावून घ्यायचं. काय करायचं, शीग लावून घ्यायचं आणि त्याच्यावर 2-3 दिवस पाणी मारायचं. पाणी का मारायचं, कारण त्या खतामध्ये मिथेन वायू असतो, गरमपणा असतो. गरमपणा आपल्याला काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि ते ओलं झालं पाहिजे सगळं. आणि त्याच्यामध्ये वापरताना गांडूळ म्हणजे आता तुम्ही हे वापरताना हिरवं काहीच वापरायचं नाही मध्ये. कारण की हिरवं जर मध्ये वापरलं तर काय होतं, मध्ये बुरशी तयार होते. हिरवं जर आलं त्याच्यामध्ये तर बुरशी, हिरवं शेण सुद्धा मध्ये वापरायचं, ते शेण वरून वापरायचं, त्याने बुरशी तयार होते. तर मग त्याच्यावर तुम्ही हे करून घ्यायचं, काय पाणी मारून घ्यायचं. पाणी मारून घेतल्यावर ते गार झाल्यानंतर, कारण की आपल्याला गांडूळ वरून सोडायचे. गांडूळ हे बारीक जीव असतात, ते आपल्याला वरून सोडायचे. आणि जर खालून गरम वाफ आली तर ते गांडूळ मरतील. मग त्याच्याकरता काय करायचं, आधी पाणी मारून घ्यायचं आणि झाडाच्या गार नैसर्गिक सावली खाली झालं पाहिजे. कारण की नैसर्गिक सावलीनं ते गांडूळ खत चांगलं तयार होतं. आता जे तुमचे कागद आहे, टाकाऊ आहे, टिकाऊ आहे, म्हणजे जे टाकाऊ कागद आहे आपल्या शाळेमधले डस्टबिन मधले कागद, या कागदांपासून करता येईल. तुमच्याकडं समजा झाडाचा सोयाबीनचा पालापाचोळा आहे, याच्यापासून तुम्हाला गांडूळ खत करता येईल. मकाचा पालापाचोळा त्याच्यापासून करता, सगळ्यापासून करता. आणि हे टाकल्यानंतर त्याच्या 2-3 दिवस पाणी मारल्यानंतर त्याच्यातून जे शेणखताचं पाणी निघतं. आता जे उखाडा आहे तुमच्या घरी, तुमचा उखाडा आहे ते आता तुम्ही घरी उखाडा आहे ना गाईंचं प्रत्येकाची, तर उखाड्यातून खाली शेणखताचं पाणी खाली वाया जातं ना, ते पाणी म्हणजे खताचा अख्खा कस खाली निघून जातो. तो कस ते पाणी आपण जर त्याच्यातून काढलं आणि ते पाणी जर आपण आता तुम्ही जर टमाटे, मिरची काही जर लावली, भाजीपाला जर लावला, तर त्या भाजीपाल्याला जर ते पाणी तुम्ही दिलं, कोणतं शेणखताचं पाणी जे उखाड्यात वाया जाणार आहे, ते तुम्ही उखाडा टाकी द्या, तिथे पाऊस आला, पाणी आलं, ते पाणी खाली निघून जातं. ते पाणी जर आपण दिलं तर त्या तुम्हाला समजा तिने काय होतं, पांढरी मुळी चालती, रोगप्रतिकार शक्ती वाढती झाडाची. म्हणजे जे शेणखताचं पाणी आता आपण हे बेड लावल्यानंतर त्याचं पहिले पाणी मारल्यानंतर ते पाणी काढणार आहे आपण, एक साईडला डाळ दिल्यानंतर ते आपण असे पाणी काढणार. आणि ती पाणी आपण जर झाडांना दिलं तर तिने पांढरी मुळी चालेल, झाडाचा शेंडा चालेल, तिने झाडाची फुलाची म्हणजे शेंडा चालला तर काय होईल, मुळी चालेल.
मुळी चालली तर काय होईल, शेंडा चालेल. शेंडा चालला तर फुलं, फळ्या, फांद्या सगळ्या वाढतील तिने. तर मग तुम्ही त्याला हे पाणी समजा एका एकराला 30 लिटर प्रमाणे पाणी द्यायचं. किती? 30 लिटर. जास्त द्यायचं नाही, कारण की शेणखताच्या अंगी गरमई, गांडूळ खताच्या अंगी गारवा आहे आणि कोंबड खताच्या अंगी पण गरमई. त्याच्याकरता कोणत्याही करता लिमिटमध्येच दिलं पाहिजे पाणी. जास्त पाणी द्यायचं नाही, कारण की जास्त पाणी दिलं अति झालं का काय होतं, माती होती. त्याच्याकरता लिमिटमध्ये द्यायचं. पहिल्यांदा देताना 30 लिटर, एकही 30 लिटरचं प्रमाण की पाणी, ते पाणी घ्यायचं. त्याच्याबरोबर गुळ घ्यायचा. गुळ खाल्ल्याने माणसाने काय होतं, फ्रेश वाटतं का माणसाला, तरी येते का नाही. तशी झाडाला पण गुळाची गरज आहे. कोणत्या म्हणजे आपण जे झाड आहे त्या झाडांना पण गुळाची गरज आहे. ते पाणी गुळ एका याला 2 किलो गुळ द्यायचा. किती? 30 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ द्यायचा. आणि तो गुळ आपण झाडाला दिला तर त्याचं कॅल्शियमचं काम करतं. गुळ कॅल्शियमचं काम करतं का नाही? गुळ समजाने खाल्ल्यावर रक्त वाढतं का नाही? वाढतं ना. तसं झाडाला पण ती गरज आहे. प्राण्यांना पण देतो आपण, गाईंना गुळ खायला देतो का नाही, ती ताकद वाटते ना. तसं झाडांना पण तिची ताकद वाटते आणि काळुकी येते. ती मुळी ऍक्टिव्ह होती आणि फास्ट काम करते. हे झाल्यानंतर ते आपण पाणी काढलं, त्याच्यात असं मध्ये हात घालून बघायचा. आता समजा बा असा हात घालून बघायचा, इथं हात घालून बघायचा, इथं गरम आहे का गारवा आहे असा. तिथं घरी तुम्ही खाल्ल्यानंतर त्याच्यात असा हात घालून बघायचा, गारवा आहे का. गारवा असेल तर जर गरम बेड राहिला असेल तर त्याच्यावर परत पाणी मारून घ्यायचं. 2-3 दिवस फुल पाणी काढून घ्यायचं. ते पाणी साठवून ठेवायचं. ते पाणी वाया जाऊन द्यायचं नाही. ते पाणी तुम्ही घरी जेवढे बगीचा केलेले आहे किंवा तुमच्या वांगे, मिरची, टमाटे काय जेवढा भाजीपाला आहे तेवढ्या भाजीपाल्याला तुम्ही ते पाणी देऊ शकता. तर ते पाणी म्हणजे तुमच्या 12-61 गोण्या वापरता ना तुम्ही रासायनिकच्या, ज्या खताच्या गोण्या आणता 10-26 या गोण्या आणता ना, या गोण्या वापरायचं काम पडणार नाही. आता समजा ते पाणी, आता आपण इथं दांड आहे तुमचा, हा दांडामध्ये आपण एखादा ड्रम आहे, आता हा समजा हा ड्रम आहे, या ड्रम मध्ये ते पाणी टाकलं आणि इथं आपण समजा एखादं कॉक असतो, कॉक घ्यायचा. तर कॉकने असं समजा आपण ते इथं ठेवलं भरून आणि ते पाणी त्या दांडामधून जाऊन दिलं तरी तुमच्या झाडांच्या मुळ्यांना ताकद भेटते. किंवा ड्रिप मधून जरी दिलं 30 लिटर, ड्रिप मधून जरी दिलं ते पाणी तरी झाडाला ताकद भेटते. कळलं का? लक्षात आलं का? नसेल कळलं तर मला सांगा बरं. काय सांगितलं मी सांगा बरं, एखाद्याने घेत आलं की नाही मला कळलं. तुमच्या काही शंका आहे का? 2 तोंड असतात. माती खाते, जमिनीमध्ये काम करतात. आणि हे जे गांडूळ आहे हे मातीमध्ये काम करतात. ह्या गांडुळांच्या 32 जाती. आता आपण ही जशी सोडलेली आहे, ही ऑस्ट्रेलियन निसाना फळाची विकसित केलेली जाती कृषी विद्यापीठाने. तर ही जात अशी आहे, तर ही तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण गांडूळ खत तयार करून देईल. 2 महिन्यामध्ये. तर मग ह्या 2 महिन्यामध्ये काय करायचं आहे त्यांना, आपण बेड लावलेलं आहे त्याच्यावर आपण वरून समजा आता तुम्ही किती बाय कितीचं बेड लावतो त्याच्यावर. आता समजा तुम्ही 12x4चं बेड लावलं, असं 12x4, त्याच्यावर सरासरी 2-3 किलो गांडूळ तुम्ही सोडायला पाहिजे. तर ते गांडूळ आणले, सोडले, वरून सोडायचे राहते. सोडल्यानंतर त्याला वरून आपल्याला डाळीचं पीठ आणि गुळाचं पाणी, तिने काय होतं तर ते डाळीचं पीठ आणि गुळाचं पाणी दिले होते. इथं आल्यावर पाहुणे त्यांना विकनेसपणा आलेला आहे, लांबून आलेले असतात. आपण पाहुण्यात चहा पाणी दिलं, पाहुणे कसे तरतरी येते कामाला, वावरात कोणी कामाला आल्यावर काय करतो आपण, चहा देतो. म्हणजे माणसं कधी फास्ट काम करतात तसं आपण इथं करतो. त्यांना काय करतो आपण, डाळीचं पीठ आणि गुळाचं पाणी देतो. तिने दिलं तर ते फास्ट काम करतात, म्हणजे ते कामाला फास्ट बिल करतात. आणि मग त्यांना आपण काय करायचं, आता जो समजा सेडनेट आहे आपल्याकडे किंवा मकाची टल्पर आहे, तिने आपल्याला ते पूर्ण झाकून टाकायची. झाकून टाकल्याने काय होईल तर वर अंधार राहतो. अंधार राहिल्याने ते वरच्या वरच काम करतील. जर अंधार राहिला नाही, त्यांना डोळे नसतात, त्यांना काय ते फक्त अशा माणसाच्या पायाच्या खुणाने काम करत असतात. म्हणजे ते त्यांचं काम चालू असतं. ते माणसाच्या पायाच्या खुणाने यांना त्यांना कळत माणसं आली गेली, त्यांना डोळे नाही. मग ते त्यांना झाकून टाकलं तर त्यांना वर अंधार असतो, त्या अंधाराच्या दिशेने ते काम करतात. गांडूळ उजाडात काम करते नाही, ते दिवसभर तुम्हाला गांडूळ दिसणार नाही, पण रात्रीचे इतके गांडूळ दिसतील की ते सगळे वर आलेले असतात गांडूळ. आणि एकदम सोपी पद्धत आहे, घरी कुणी पण करू शकतो, सगळ्यांनी करायची. आणि जे गांडूळ सोडल्यानंतर मग ते काम करता करता तिथं खाता पण, तिथं अंडे पण टाकतात आणि खतं पण निर्मिती करतात. आता जर्सी गाय आणि गावठी गाय खात्यात दोन्ही सारख्याच. दूध कोण देतं जास्त? जर्सी.
तसंच ही गांडुळाची जाती विकसित केलेली जाती ही आणि त्याच्यामध्ये थोडा गुळ घ्यायचा. किती घ्यायचा? 200 ग्रॅम गुळ घ्यायचा. गुळ जसं आता मी तुम्हाला मग सांगितलं बघा, गुळाने काय होतं, तरतरी येते ना, तसं याच्यात कॅल्शियमचं काम करतं आणि झाडाला हिरवळपणा आणायचं काम करतं. आणि ते जे पाणी निघालेलं आहे ते पाणी पंपाला किती घ्यायचं? 2 लिटर. 2 लिटर पाणी घेतल्यानंतर ते पाणी आपण पंपानी असं मारायचं. त्याच्यात दुसरं काहीच घ्यायचं नाही. समजा कांद्याचं रोपे जे झाडं लावलेले आहे तुमची, म्हणजे 4-5 दिवस झालेले, आणि त्या झाडांना तुम्ही असं काय करायचं, पंपानी मारून द्यायचं. तिने काय होईल? शेंडा ऍक्टिव्ह होईल, आठ चालेल, मुळी चांगली चालेल, पानं तेजदार होत्या, कलर येतो, काळुकी येते. आणि पंपाला 2च घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. ज्या जवळ तुम्हाला जास्त माहिती नाही त्यावर जास्त काही उद्योग करायचे नाही. आणि हे खालून ते पाणी जे निघणार आहे ते खालून सुद्धा काय करायचं, एकरी 20 लिटर 30 लिटर हे तुम्ही झाडांना सोडू शकता. म्हणजे ड्रिप मधून. तिने तंबाटे लावले 5व्या-6व्या दिवशी, तंबाटे लावले, मिरची लावली, काही लावली, तर 5व्या-6व्या दिवशी ड्रिप मधून तुम्ही गुळाबरोबर ते पाणी 2-3 किलो गुळ घ्यायचं आणि त्या गुळा